बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनानं नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून 4 लाख बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन नोकरी केली जाणार आहे. दावोस इथं झालेल्या गुंतवणूक परिषदेमध्ये 3,73,000 कोटींचे करार करण्यात आले असून यातून 2 लाख तरुणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 2 लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरास त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मार्गदर्शन केलं. त्याप्रसंगी शिंदे बोलत होते. राज्यात नागपूर, लातूर नंतर अहमदनगर इथं नमो विभागीय रोजगार मेळावा होत आहे असं नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरुणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व विभागात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरुणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात 2.5 कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरुणांना रोजगार मिळून तरुण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्य शासन सातत्यानं कौशल्य विकासावर भर देत आहे. राज्यात 2000 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला. 34 जिल्ह्यातील 250 तालुक्यातील 511 गावात या केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी 50,000 तरुण तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्यानं ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. प्रत्येक उद्योग व रोजगारक्षम युवा त्यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणं हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असतं. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की औद्योगिकरणाच्या दृष्टीनं आपण मोठं पाऊल उचलले. वर्षभरात 1,500 एकर जमीन अहमदनगर जिल्ह्यात उद्योगांसाठी देण्यात आली आहे. 5,014 कोटींचे सामंजस्य करारातून 23,000 रोजगाराची निर्मिती होणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील शांततेसाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. अहमदनगर जिल्हा 6 राष्ट्रीय महामार्गानं जोडला गेला आहे. जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगारासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रवरेत 25 वर्षांपूर्वी कौशल्य विकासाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता अशी आठवण त्यांनी यावेळी काढली. या रोजगार महामेळाव्यात 12,000 तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही महसूल मंत्र्यांनी यावेळी दिली.